आता सर्वसामान्य जनता तुतारी म्हणते, पण मुळात हे 2-3 जे आमदार आहेत, अतुल शेठ बेनके झाले, दिलीप वळसे पाटील झाले, हे 2-3 मंडळींनी जरा थोडा विचार केला पाहिजे का आपलं काय नेमकी चुकलं. सगळे शरद पवारच म्हणतात, त्यांनी एकदा पुनर्विचार करून शरद पवार साहेबांनी तिकीट मागितले पाहिजे, असं माझं एक वैयक्तिक मत आहे. नाही, जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेनकेंनी काय केलं पाहिजे? तुतारीकूनच हे केलं पाहिजे. वळसे साहेबांनी त्यांनी पण मग आता अतुल बेनके साहेबांनी करोडो रुपयाचा निधी आणलाय, तो अजितदादांच्या सहकार्याने हा विकास केलाय ना, पण आज जनता विकास बघून मतदान होतच नाही ना. म्हणजे अतुल शेठ जर शरद पवारांसोबत आले नाही, विकास जर म्हणले तुम्ही तर अजितदादांनी भरपूर निधी दिला, पण शेवटी एकच झालं ना. लोकसभेला बारामतीमध्ये अजित पवारांच्या पत्नींचा पराभव झाला. मुळात विषय कसा आहे माहिती आहे का, शेतकरी भाजप सरकारवर नाराज असल्यामुळे ते मतदान महाविकास आघाडीला झालेलं आहे. शेतकरी नाराज सर्वात मोठी होती, कांद्याचा प्रश्न होता, दुधाचा प्रश्न होता, महागाईची डिझेल पेट्रोलचा विषय होता, आणि त्याच्यामुळं ते मतदान विरुद्ध झालेलं आहे. अजित पवार साहेबांना सोडून गेले, आता काय बदल करता येईल का, काय सुधारणा करायला हवी का काय? राजकारण मागचं सगळं विसरलं जातं, त्याच्यात बदल होऊ शकतो ना. म्हणजे अजित पवारांनी पुन्हा काकाकडे यावं, काका मला वाचवा. हो 100% होऊ शकतं ना. पण काका पुतण्याला घेतील का परत? नाही, ते नाही सांगू शकत. घ्यायला पाहिजे तसं. आता आपले जुन्नरचे आमदार अतुल बेनके, आपण त्यांचं काम पाहिलं, खूप मोठ्या प्रमाणात निधी आणला, मितभाषी आहेत, होतकरू आहेत, उच्च शिक्षित आहेत. आता ते महायुतीसोबत आहेत, महायुतीच्या माध्यमातून त्यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. काय चित्र पाहायला मिळेल? अतुल बेनके पुन्हा आमदार होतील का? त्यांनी कोणासोबत जायला हवं? अतुल बेनके पुन्हा आमदार 100% व्हायला पाहिजे, त्यांची कामं भरपूर आहेत. आता वैयक्तिक जर बोलायचं म्हणलं तरी माझ्या घराचे दोन्ही फंड त्यांनीच टाकलेले आहेत. कुठले? माझ्या येणेर गावामध्ये ना काँक्रीटीकरणाचे आहेत ना, दोन्ही फंड त्यांचेच आहेत. एक काम झालेलं आहे, एक व्हायचं पाहिजे. तुमचं गाव कुठलं? येणेर आहे. तुमचं काय नाव? सचिन जठार. सचिन जठार. हो. अच्छा. हां, तुम्ही काय म्हणाले? त्यांची कामं भरपूर आहेत. तुम्ही काय म्हणाले? त्यांची कामं भरपूर आहेत, पण आता निवडून येतील का हे नाही सांगू शकत, कारण सगळं राजकारणाचं भंडारा झालेलं आहे. शेतकरी आणि शेतकरी नाराज आहेत. तर शेतकरी खुश कोण? भाजप सरकार बरोबर गेल्यामुळे त्यांच्याकडे नाराजी मोठी आहे. काय अतुल शेठला मित्र म्हणून काय सल्ला? अतुल शेठला मित्र म्हणून त्यांनी परत पवार साहेबांना यावं आणि तिकीट घ्यावं, ते 100% आमदार होते. म्हणजे शरद पवारांकडे आले तर पुन्हा आमदारकीची 100% संधी.